हॅलो. तर रात्री ना खूप असा पाऊस आलेला, त्यामुळे सर्व गॅलरीमध्ये एवढी घाण झालेली होती. तर पाऊस आला की तेच होतं, मागे झाड आहे सो त्यामुळे ती खूप घाण येते. थोडीफार अशी माती वगैरे धुळे खूप जमा होते. तर म्हटलं आज अगोदर गॅलरी साफ करून घेऊया. सो मग मी सर्व गॅलरींमध्ये झाडू मारत होते आणि सिया घरीच होती, त्यामुळे आज सियाची चालू होती इकडून तिकडे उड्या मारायची कामं. आणि मग ती अशी इथे उभं राहते बघा. एवढी भीती वाटते, पण सारखं तिच्याकडे लक्षच द्यावं लागतं, कारण त्याचे रॉड जे गॅलरीचे हे आहे त्यामध्ये अंतर आहे आणि ती आहे बारीक. सो तिच्याकडे फार असं लक्ष द्यावं लागतं. आणि घरी असली की मग ते आपल्या मागे पुढे चालूच असतं तिचं. सो इथे चेअर ठेवून मग तिथे बसलेली होती माझी गंमत बघत. त्यानंतर हा पक्षी आला आणि मग ती मला दाखवायला आली, बघाय काय आलं आहे, बघाय काय आलेलं आहे. सो मग ते रेकॉर्ड केलं आम्ही. आणि त्यानंतर रात्रीची भांडी वगैरे होते, सो ते लावून घेत होते अगोदर. माझं सर्वात कंटाळवाणं काम म्हणजे भांडी लावायची, पण ते तर लावावे लागणारच. सो मग आता ते करून घेते फटाफट. त्यानंतर मग काय बनवायचं काय नाही ते बघूया. आणि मला वाटतं बऱ्याच लेडीजचं हे भांडे लावणं म्हणजे कंटाळवाणंच काम असतं. त्यानंतर मग चालू झाले आता आपले सकाळची रुटीन रोजची नेहमीप्रमाणे. आता इथे चहा ठेवायला घेत होते, एकीकडे चहा ठेवून एकीकडे बाकीचं. त्यानंतर मग आज इडली बनवली होती आणि त्यानंतर मग मी फेस वॅक्स आणलेलं होतं अप्पर लिप्स करण्यासाठी. सो ते ट्राय करून बघितलं आणि मिशोवरून मागवलेलं आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे त्याचा, तुम्ही बघू शकता. आणि काय 120 की 25 असं काहीतरी आणलेलं. त्यानंतर मला आणि सियाला जायचं होतं आज बाहेर. सो मग आम्ही निघालो होतो दोघी. वस्तू काही घरातलं सामान वगैरे आणायचं होतं त्यासाठी. आणि त्यासाठीच मी आज सियाला घरी ठेवलेलं होतं, कारण मला यायला लेट झालं तर मग तिला घरी कोणी पिक करायला राहणार नाही म्हणून. आणि तुम्ही वातावरण बघा किती छान असं झालेलं आहे. त्यानंतर मग आम्ही भाजीपाला वगैरे घेतला आणि घरी आलो. घरी आल्यावर मग आपलं तेच अनपॅक करायचं, सर्व भाजीपाला वगैरे काढला, जे सॉर्ट आउट करून ठेवलं सर्व, आणि निवडून वगैरे जे ठेवायचं होतं ते निवडून ठेवलेलं असं. आणि मी जेवढी ती आता मगाशी तुम्ही बास्केट बघितली त्यात जेवढा भाजीपाला होता तो म्हणजे 520-30 रुपये काहीतरी लागलेले एवढा भाजीपाला. म्हणजे खूपच आपल्या तिकडेच्या मानाने इकडे खूपच जास्त महाग आहे भाजीपाला. आणि आता ॲपल स्ट्रॉबेरी वगैरे होती तर म्हटलं तीही धुवून ठेवूया, म्हणजे मग सियाने मागितली की लगेच फटाफट देता येते. परत दूध बसायचं काम नाही पडत मग एकदाच धुवून ठेवली की. आणि मग चाळणीमध्ये धुवून ठेवते, जेणेकरून त्याचं पाणी वगैरेही निघून जाईल. आणि पाव आणलेले, कारण सियाचं कालच चालू होतं की पावभाजी बनव. मग येताना पावही आणले. आणि आज मला या वर्षीमध्ये पहिल्यांदा कांद्याची पात मिळाली. तीही काही आपल्याकडे मिळते तशी अशी कोवळी वगैरे नव्हती, पण म्हटलं चला ठीक आहे, मिळतच नाही मग जे मिळालं ते खावं असं. सो मग आणि आता बॅग वगैरे ही सॅकही खराब खूप झालेली होती, मग म्हटलं आता तिलाही धुवून टाकावी असं. आणि कांद्याची पात इकडे 70 रुपये किलो याप्रमाणे होती. सो मला वाटतं ही माझी अर्धा किलो की काय होती असं आहे. त्यानंतर मटर वगैरे जे पाहिजे, जे सोलण्याच्या वस्तू आहेत किंवा निवडण्याच्या, त्या सर्व निवडून वगैरे ठेवूया, मग वेळेवर घाई होत नाही. आणि आपल्याकडे कांद्याची पात तर एवढी महागही नसणार. गावाकडे तर काय ज्याच्या शेतात असले ते घरपोच आणून देतात असं. चला ठीक आहे, आता काय करणार. त्यानंतर मग मटरही आणलेले. आणि मटरचं सीझन असलं म्हणजे ते आणणारच आपण. सर्वच लेडीजचं असतं ते सीझन असलं म्हणजे आपण खाणार आणि आणणारच त्या वस्तू. सो त्याही निवडून ठेवत होते. तर सियाने बघितले नाही, तर तिला मटर सोलायला फार आवडतं.
ती काहीतरी मी खायला दिलेलं तिला, मग ती तिकडे बसलेली होती. त्यानंतर हे बघा स्ट्रॉबेरी वगैरे आणि पालकही निवडून तोही धुवून ठेवला. पुन्हा पुन्हा मग त्याच गोष्टी करण्यात काही गरज नाही पडत. त्यानंतर इकडे मिरची वगैरे सर्व ठेवून दिलं व्यवस्थित असं. आणि त्यानंतर मग ही रात्री सिया माझी मालिश करून द्यायची असं म्हणत होती आणि ती कंगी करत होती आणि उडी ओढत होते. पण म्हटलं आता मी जर म्हटले की नको करू किंवा जर ओरडले तर मग ती पुन्हा नाराज होणार. मग ठीक आहे म्हटलं बाबा कर. आणि कसं असं म्हणजे प्रत्येक लेडीजला असं करावंच लागतं मला तरी वाटतं. कधी कधी आपल्याला जरी त्रास होत असला तरी आपण त्यांच्या आनंदासाठी हे करून घेतो. आणि एवढी ओढताण चालू होती तिची, खाली कर वरती कर. अवघड असतं लहान मुलींचं. मला वाटतं सर्वच मुलींचं तरी असंच असणार. मला असं वाटतं मग कधी कधी अशा वेळी की लोक का एवढं मुलासाठी हे करतात, का असं मुलांसाठी एवढं म्हणजे चेक वगैरे करणं वगैरे या गोष्टी करत असतील, समजत नाही. कधी कधी खूप मोठा प्रश्न पडतो. चला काय, ज्याची त्याची इच्छा, ज्याची त्याची विचारसरणी. कारण मुली म्हणजे एकतरी मुलगी प्रत्येकाला असावीच असं मला पर्सनली तरी वाटतंच. तर चला, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.